बदलापूर एका शाळेत दोन्ही लहानग्या मुलींवर झालेला अत्याचार. सिन्नर तालुक्यात छोट्याशा बाले किल्लेवर खाऊचा आमिष दाखवत 25 वर्ष नराधमानं गैरकृत्याचा प्रयत्न झालेल्या अशा अनेक घटना ताज्या असतानाच माणुसकीला काळिमा फासणारी घटना निफाड तालुक्यातील दात्याने ओणी शिवारात घडली आहे. सावत्र पित्याने अल्पवयीन मुलीवर उसाच्या रानात नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. त्यामुळे खरंच समाजात माणुसकी शिल्लक राहिली की नाही हा प्रश्न उभा राहिलाय. याबाबत पीडित मुलीने ओझर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीनुसार पीडितेचे नात्याने सावत्र वडील असलेल्या दत्तू कुंडलिक वाघ हा दात्याने ओणे येथील शेतकऱ्यांच्या शेतात काम करतो. अल्पवयीन पीडित मुलगी फिर्यादी हे ओणे येथे आली असताना आरोपीने पीडितेस बकऱ्यांना चारा आणायला चल असं म्हणून पीडिता आरोपीसोबत बकऱ्यांना चारा आणण्यासाठी गेली असताना आरोपीत यांनी पीडितेसोबत बळजबरी करून तीस द्राक्ष बागेत अंगावर कपडे काढण्यास सांगितल्यावर पीडिता ओरडाओरडा करायला लागल्यावर आरोपितानं तिचा हाताचा पटीने गालात मारहाण करून ओढत ओढत उसाच्या शेतात नेऊन तिला खाली पाडून तिची पॅन्ट व टॉप कमरेच्या आतील पॅन्ट काढून आरोपीने त्याची पॅन्ट काढून पीडितेच्या गळ्यावर खुरपे ठेवून तू जर ओरडशील तर तुला जीवे ठार मारून विहिरीत फेकून दे अशी धमकी देऊन दारूच्या नशेत पीडितेच्या ओठांचा चावा घेऊन तिचे दोन्ही पाय फाकवून तिचे अंगावर झोपून तिचे लैंगिक अत्याचार करून तीच धमकी देऊन रक्तानं माखलेली पॅन्ट धुण्यास भाग पाडून तू जर कोणाला सांगितले तर तुला मारून टाकेन विहिरीत फेकून देईन अशी धमकी दिली. नंतर पीडितेनं सदर घटना आपल्या आईला सांगितली. आईने व मुलीने ओझर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीनुसार आरोपी दत्तू वाघ याच्या ओझर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आरोपी समतानगर नाशिक येथून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास ओझर पोलीस करत आहेत. स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी रफिक सय्यद. काय झालं ताई? माझ्या संग मला छेडछाणी केली होती. मला पहिले माझी चड्डी काढायला लागली होती. मी पळायला लागली. पप्पा मी छोटी आहे तर नाही. पप्पा म्हणले नाही मला दीदीसारखंच तुला काढायचं. दीदीने तसं घडलं तसं तुला काढायचं त्याच्यासाठी काढायचं. नंतर मी पळायला लागली तर माझ्या संग छेडछाणी करायला लागली. मग मी पळायला लागली तर मला ओढलं उसाच्या बागात ओढत ओढत नेलं. मग मला बोलले माने इळा ठेवला होता तर मग मला बोलले तू गागली तर मी त्यात तुला कापून विहिरीत टाकून देतो.